मेळघाटातील वीज, रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या आदिवासी बांधवांच्या प्रश्नाला आता कायदेशीर रूप मिळालं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी मेळघाटातील नागरिकांसाठी थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून न्यायालयानं शासनाला नोटीस बजावत 6 आठवड्यात याचं उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मेळघाटातील तब्बल 22 गावांमध्ये आजही वीज उपलब्ध नसल्याची गंभीर बाब याचिकेत नमूद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटूनही या भागातील आदिवासी समाजाला मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. विजेअभावी अंधारात जीवन जगणं, पाण्यासाठी कित्येक किलोमीटरचा प्रवास करणं आणि रस्त्याअभावी रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणं अशा समस्या अद्यापही तीव्रच आहेत. या गंभीर परिस्थितीवर शासनानं कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप खासदार वानखडे यांनी केला. यापूर्वीही त्यांनी राज्य विधानसभा आणि संसद सभागृहात मेळघाटातील आदिवासींच्या न्यायासाठी वारंवार प्रश्न उपस्थित केले होते. मात्र शासनाकडून समाधानकारक उत्तरं किंवा ठोस कृती न मिळाल्यानं अखेर न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता आम्ही न्यायालयाची दारं ठोठावली आहेत, असे बळवंत वानखडे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले. मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांकडे शासनानं दीर्घकाळ दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट होत असताना न्यायालयाच्या पुढील आदेशानंतर या भागातील दुर्गम गावांना न्याय मिळतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. समकालीन परिस्थिती पाहता ही याचिका मेळघाटातील विकासासाठी निर्णायक ठरू शकते अशी भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार जे मेळघाटच्या काही समस्या आहेत, मग वीज असेल, पाणी असेल, बारमाही रस्ते असतील, कुपोषण आहे, नंतर माता मृत्यू, बालमृत्यू आहे, ह्या सगळ्या समस्याच्या विषयी मी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु शासन या बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. म्हणून मी माननीय उच्च न्यायालयाकडे ही जनहित याचिका दाखल केली. माननीय उच्च न्यायालयानं ती याचिका दाखल करून घेतली. परंतु माननीय उच्च न्यायालयाने नंतर स्वतः ती याचिका आम्ही दाखल करतो, आम्ही स्वतः लक्ष घालतो. ती जशीच्या तशी याचिका माझी माननीय उच्च न्यायालयानं स्वीकारली आणि सुमोटो म्हणून त्यांनी जे काही वकील होते ते वकील कोर्ट मित्र म्हणून ठेवलेले आहेत. किती गावामध्ये या ठिकाणी वीज नाही आहे आणि नेमकं या ठिकाणी कोणकोणत्या समस्या आदिवासी बांधवांना उद्भवतो? आज स्वातंत्र्य मिळून देशाला 76-77 वर्ष झाले, परंतु आजही 22 गावं अशी आहेत की तिथं विजेचा थांगपत्ता नाही, बारमाही रस्ते नाही. मग शेवटी ते मानव आहे, त्यांच्या जे काही मूलभूत हक्क आहे ते मूलभूत हक्क या निमित्तानं हिरावून घेतलेले आहे. राज्य शासन त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. वाईल्ड लाईफ म्हणा किंवा इतर वनविभाग म्हणा, याच्या नावाखाली त्या लोकांची अक्षरशः त्या लोकांना मानव म्हणून किंवा माणसं म्हणून जगता येत नाही. खासदार म्हणून तुम्ही पंतप्रधान आणि लोकसभा सभापती करता संसदमध्ये यापूर्वी सुद्धा मी याविषयी प्रश्न उचललेला आहे आणि आता माननीय कोर्टाने म्हटलेलंच आहे त्या पद्धतीनं कोर्टाच्या अनुसार मी पुन्हा लोकसभेत हा प्रश्न उचलेल. मी या निमित्तानं हायकोर्टाचे सुद्धा आभार मानेल की त्यांनी ही जी याचिका आहे, हे जे दुःख आहे त्या आदिवासी लोकांचं, ते समजून स्वतः सुमोटो म्हणून ते त्यांनी स्वीकारलेली आहे, निर्णय लावण्याचा मानस व्यक्त केला आहे.